उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत पाठिंबा देण्याची मागणी। काँग्रेस लढण्यावर ठाम असताना पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार देऊ नये, ठाकरेंच्या सेनेतील वरिष्ठ नेत्यांची भूमिका। आज किंवा उद्या अधिकृत भूमिका जाहीर करणार, तर राहुरी पोटनिवडणुकीसाठी स्थानिक पदाधिकारी आग्रही। सुनेत्रा पवारांना सर्वांनी पाठिंबा द्यायला हवा, मुख्यमंत्री फडणवीसांचं सर्वपक्षीयांना आवाहन। बारामती पोटनिवडणूक बिनविरोध झाल्यास महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला साजेसं असेल, फडणवीसांची प्रतिक्रिया। बारामती पोटनिवडणूक लढवण्यावर काँग्रेस ठाम, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा पुनरुच्चार। उद्या दुपारपर्यंत उमेदवार जाहीर करणार। निवडणूक लढण्याचा प्रत्येकाला अधिकार, विरोधकांना लढायचं असल्यास त्यांनी लढावं, जय पवार यांची प्रतिक्रिया। विलिनीकरणासंदर्भात सुनेत्रा पवार पार्थ पवार ठरवतील, जय पवारांची माहिती। विधान परिषदेसाठी ठाकरेंकडून जे नाव येईल त्यासाठी सहकार्य करणार। अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांची भूमिका। माझ्या राज्यसभेच्या निवडीवेळी महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी मदत केल्याचाही उल्लेख। सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला दिलेलं पत्र मागे घेतलं जाणार नाही, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याची TV9 मराठीला माहिती। पत्रामध्ये 10 मार्चपर्यंतचे पत्रव्यवहार ग्राह्य न धरण्याचा उल्लेख आहे। राष्ट्रवादीमधल्या अंतर्गत संघर्षामुळे दादांच्या आमदारांमध्ये चलबिचल, काही आमदारांचा थेट शरद पवारांशी संपर्क करण्याचा प्रयत्न। एका मंत्र्यानं विलिनीकरणाबाबत पवारांची भेट घेतली, सूत्रांची माहिती। बंदुखरात हवालाच्या माध्यमातून दुबई, ऑस्ट्रेलियासह 4 ते 5 देशांमध्ये मनी लॉन्ड्रिंग करायचा रोहित पवारांचा ट्विट करत आरोप। भ्रष्ट अधिकारी आणि नेत्यांचे हजारो कोटी पाठवल्याचा देखील दावा। नाशिकच्या दिंडोरीमध्ये कार विहिरीमध्ये कोसळून 9 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये एकाच कुटुंबातील 6 शाळकरी मुलांचा समावेश। मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश, मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर। दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांच्याकडून अपघात स्थळाची पाहणी, मृतांच्या नातेवाईकांचा नेत्यांसमोर आक्रोश। विहिरीच्या मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा, प्रशासनाने विहीर बुजवली। पंढरपूरच्या नातेपुतेजवळ नीरा कालव्यामध्ये कार कोसळली, दुर्घटनेमध्ये 3 जणांचा मृत्यू। कार मुंबईवरून फोंडा शिरस याकडे जात असताना दुर्घटना, गाडी चालक सुनील टिळेकर बचावले, पत्नी आणि सासू सासऱ्यांचा मृत्यू। सातारा जिल्हा परिषदेवर भाजपची एक हाती सत्ता, रिक्त असलेल्या 4 सभापती पदांच्या निवडी बिनविरोध। राष्ट्रवादीतून फुटलेल्या ऋतुजा शिंदे, लता कर्णेंसह भाजपच्या दोघांची सभापतीपदी वर्णी। सोलापूरच्या अंजन गावातील शिवरायांचा पुतळा स्थलांतरित, 2 गटांमध्ये झालेल्या वादानंतर अखेर पुतळा स्थलांतरित केला। गॅसच्या तुटवड्यामुळे परभणीतील 7 LPG पंप 3 दिवसांत